शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील मांडवगण फराटा गावापासून जवळ असलेल्या कोळपेवस्ती येथे अपघाताची घटना घडली आहे। मालवाहू टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत 9वी शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। श्रावणी देवदास थोरात वय 15 असं मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे, तर निरंजन देवदास थोरात वय 13 असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे। ही घटना शुक्रवारी 4:30 ते 4:45 दरम्यान शाळेतून घरी जाताना घडली आहे। तिच्या पाठीमागे बसलेला तिचा भाऊ थोडक्यात बचावला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रावणी थोरात इयत्ता 9वी आणि तिचा भाऊ निरंजन थोरात इयत्ता 7वी मध्ये वागेश्वर विद्याधाम प्रशालेत शिकत होते। सायंकाळी 4:15 वाजता शाळा सुटल्यानंतर ते दोघेही दुचाकीने घरी जात असताना कोळपेवस्ती येथे समोरून येणारा भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोरदार होती की टेम्पो चालकाने दोन्ही मुलांना 50 फूट फरफटत नेले। यावेळी श्रावणीला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला। तसेच भाऊ निरंजन याला गंभीर जखमी अवस्थेत खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक मुलांना मदत न करताच पळून गेला। श्रावणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नावरा येथे पाठवण्यात आला आहे। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।